नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क ची भरती जाहीर झालेली आहे 2026 साठी. ओके. एम-पी-एस-सी ग्रुप सी भरती 2026. यामध्ये तुमचे जे पद असणार आहे मित्रांनो, उद्योग निरीक्षकसाठीचं पद भरती आहे, तांत्रिक सहाय्यकचं पद असणार आहे, कर सहाय्यकसाठी पद भरती आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी इथं पद भरती आहे आणि लिपिक टंकलेखनसाठी पद भरती आहे. या सगळ्या पदांना मिळवून टोटल तर 2619 पदांसाठी तर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे, इंजिनिअरिंग पदवीवाले अप्लाय करू शकतात, डिप्लोमावाले अप्लाय करू शकतात, सायन्स स्ट्रीमवाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात आणि एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतात, 10वी पासवाले अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर डिप्लोमावाल्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इथं भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. जे की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असणार 2026 ची, ज्याची जाहिरात आलेली आहे 2026 ची 17 नंबरला. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 2619 पदांचा भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने घेण्यात येईल. ओके. आता परीक्षेचे स्वरूप, वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता यामध्ये दिलेले आहे, आता अनुक्रमांक दिलेले आहे, संवर्ग दिलेले आहे, विभाग दिलेले आहे, एकूण पदे देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 1 नंबरचं जे पद आहे उद्योग निरीक्षकचं असणार आहे. उद्योग ऊर्जा व कामगार विभागचं पद आहे, याच्यात 9 पदे देण्यात आलेली आहे. 2 नंबरचं पद आहे तांत्रिक सहाय्यकसाठी वित्त विभागाकडून याची भरती घेण्यात येणार आहे. याच्यात 3 पदे आहे. 4 नंबरचं पद आहे कर सहाय्यक, हे पण वित्त विभागाकडून भरण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 882 पदे बघायला मिळत आहे. त्याच्यानंतरचं असणार आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक करिता गट क ची भरती गृह विभागाकडून असणार आहे. याच्यात 461 पदे बघायला मिळणार आहे. त्यानंतर दिलेलं आहे, तर 5 नंबरचं पद आहे लिपिक टंकलेखनचं मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयातली पदे असणार आहे. याच्यात एकूण इथं पदे असणार 1864. तर टोटल इथं 2619 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तुत परीक्षेमध्ये भरण्याच्या विविध संवर्गातील पदांच्या सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. आता संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराकरिता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे. त्याच्यानंतर प्रस्तुत परीक्षेतील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व शारीरिकदृष्ट्या पात्र उमेदवारांचा अर्ज सादर करताना संवर्गाचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी देण्यात आलेली आहे. आता अर्ज इथं सादर करण्यासाठी दिनांक वगैरे आपण बघून घेऊया. आता अर्ज सादर करण्याची कालावधी दिलेली आहे दिनांक 27 जून 2026 पासून फॉर्म चालू झालेला आहे. तर 17 जुलै 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे 17 जुलै 2026 पर्यंत आपण परीक्षा शुल्क भरू शकतो. भारतीय स्टेट बँकद्वारे जर तुम्हाला भरायचं असेल तर आपल्याला 20 जुलैपर्यंत आपल्याला भरून घ्यायची आहे. आता पदसंख्येच्या आरक्षणाबद्दल तरतुदी दिलेल्या आहे. तर इथं सगळ्या कॅटेगरीना आरक्षणाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, आपण वाचून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपण पुढे गेल्यानंतर खेळाडू आरक्षण व आपले सर्वसाधारण आरक्षण, दिव्यांग आरक्षण दिलेले आहे. त्याच्यानंतर आपण आपल्याला दिव्यांगांचं आरक्षण बघू शकतात. दिव्यांगांना लेखनिकसाठी पण एक आपल्याला इथं सूट भेटत असते. अनाथ आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना आरक्षण आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. लिपिक टंकलेखनाची लागू असलेली प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी यांचं आरक्षण सोयी-सुविधा केवळ बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील शासकीय कर्मचारी, शासकीय कार्यालयातील लिपिक टंकलेखन संवर्गांना लागू राहणार आहे. आता वेतन श्रेणी दिलेली आहे.
पदाचे नाव व मॅट्रिक्स आपल्याला वेतन स्तर देण्यात आलेलं आहे. आता इथं 1 नंबरचे जे पद आहे उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनासाठी S13 सॅलरी आहे 35,400 पासून 1,12,400 पगार अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहे. 2 नंबरचं पद आहे तांत्रिक सहाय्यक विमा संचालक मध्ये S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय व इतर भत्ते आहे. कर सहाय्यकसाठी S8 सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100 पगार अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहे. 4 नंबरचं असणार लिपिक अंकलेखनसाठी S6 सॅलरी असणार आहे 19,900 पासून 63,200 पगार अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहे. 5 नंबरचे जे पद आहे मोटार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी S14 सॅलरी यांना 38,600 पासून 1,22,800 पगार असणार आहे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय असणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपण आता बघूया पात्रता. भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे आहे. ओके. त्याच्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे जी की असणार आहे 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत वय गणण्याचा दिनांक आहे. विविध अराजपत्रित प्रवर्ग व उपप्रवर्गातील किमान कमाल वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. आता स्ट्रक्चर बघू शकता वयोमर्यादांचं दिलेलं आहे जे की घटक दिलेले आहे. उद्योग निरीक्षकचं वयोमर्यादा दिलेली आहे. तांत्रिक विमा सहाय्यकचं वयोमर्यादा दिलेली आहे. कर सहाय्यकची वयोमर्यादा दिलेली आहे. लिपिक अंकलेखनची आणि मोटार वाहन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकची वयोमर्यादा दिलेली आहे. आता सर्व उमेदवारांना इथं 19 वर्ष कंपल्सरी आहे. फक्त कर सहाय्यकला 18 वर्ष आहे. सर्वसाधारण दिलेलं आहे. अमागासाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता सगळ्या पदांसाठी आणि मागासवर्गीय असेल तर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता सगळ्या पदांसाठी. ओके. सेम असणार आहे. खेळाडूंसाठी पण सेम असणार आहे 43 वर्षापर्यंत सगळ्या पदांसाठी मागासवर्गीय खेळाडूंना पण 43 वर्षापर्यंत आहे. माजी सैनिक असाल तर माजी सैनिकांना इथं दिलेले आहे 38 वर्ष सेवा व 3 वर्ष अधिक केलेले आहेत त्यांच्यासाठी इथं दिलेले आहे 38 वर्ष प्लस 3 वर्ष म्हणजे 41 आणि मागासवर्गीयमध्ये असाल 43 प्लस 3 वर्ष आहे. ओके. आणि दिव्यांगांसाठी 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. फक्त सहाय्यक मोटार वाहनांना यांना पद नाही आहे आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधरांच्या कालीन फक्त लिपिक टंकलेखनमध्ये पद आहे जे की तुम्ही 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवीधरांच्या कालीन 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आता विविध वयोमर्यादा दिलेली आहे याच्यामध्ये जी की कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. कोणतेही आपल्याला एक वयोमर्यादा इथं लागू राहणार आहे. ओके. कोणत्याही आरक्षणामधून उद्योग निरीक्षक घटक संवर्ग वगळता इतर संवर्गातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली अर्हता लागणार आहे. उद्योग निरीक्षक गट संवर्गातील शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे जे की संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांमध्ये गटांशी संलग्न असलेले वास्तुविद्या नगर रचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानमधील किमान पदाची किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठ पदवी लागणार आहे. ओके. तर तरच आपण अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर दिलेलं आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गात खालील प्रमाणे राहणार आहे जे की इथं आपल्याला 10वी पास असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10वी पास झाल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंग वगैरे आपली झालेली असेल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग 3 वर्षाचा पदविका असेल तरच आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. ओके. त्याच्यानंतर दिलेलं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आपल्याला झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. डिप्लोमा आपल्याला संदर्भ व अर्थ दिलेली आहे आपण बघून घ्यायची आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गातील अनुभव दिलेला आहे जे की आपल्याला वाहनांचा अनुभव वगैरे राहणार आहे जो की हलके वाहन आपल्याला हलके मोटार वाहन जड वाहन चालवणे आपल्याला प्रवाही दुरुस्ती व देखभाल यांची कामे आपल्याला आलेली पाहिजे तरच आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. ओके. मुख्य परीक्षा सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल नियुक्तीनंतर परिवीक्षणाधीन कालावधीमध्ये शासनाने विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामुळे अथवा शासन वेळोवेळी निर्देशन करेल त्याचा 1 वर्षाचा कालावधी अनुभव घेणे राहणार आहे. ओके. त्याच्यामुळे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गामध्ये आपल्याला अवैध लायसन लागणार आहे. आपल्याला लायसन वगैरे लागणार आहे. LMV HMV दोघे लायसन आपल्याला लागतील की मोटार वाहन व जड मोटार वाहनचं लायसन लागणार आहे.
आता सहाय्यक मोटार वाहन निरीक्षककरिता तुम्हाला असणारे पुरुष उमेदवार व महिला उमेदवारांना शारीरिक अर्हता याच्यामध्ये उंची असणारी पुरुषांकरता 163 सेंटीमीटर असणार आहे. छाती असणारी न फुगवता 79 फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. महिलांकरिता असणारे उंची 155 सेंटीमीटर आणि कमीत कमी आपल्याला वजन असणार 45 किलो. ओके, तरच आपण अप्लाय करू शकता. ओके, चष्मा वगैरे आपल्याला लागलेला असेल त्याची इथं नंबरची चाचणी वगैरे करणार आहेत. ओके, नंतर टंकलेखन आता दिलेली आहे कर सहाय्यक लिपिक टंकलेखन या संवर्गासाठी उपयुक्त शैक्षणिक अर्हतासोबत खालील प्रमाणे टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे कर सहाय्यकसाठी आणि लिपिक टंकलेखनसाठी. आता मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आहे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट आहे. ओके, दोघांकरिता पण सेम आहे. ओके, इथं 30 शब्द प्रति मिनिट व 40 शब्द प्रति मिनिट तरच आपण अप्लाय करू शकता कर सहाय्यक किंवा लिपिक टंकलेखन मध्ये. आता यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे शासनाने जे सांगितलेलं आहे जे की तुमचं एक्झामिनेशन घेतली जाते कॅम्प्युटर टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट बेसिक मराठी कोर्स आणि 40 शब्द प्रति मिनिट जी अर्हता तुम्ही पास झालेले पाहिजे. जर 12 जानेवारी 2023 नुसार केवळ आपण टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना लिपिक टंकलेखन संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांनी नियम काय सांगितलेले तुमच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही 12 जानेवारी 2023 अनुसार इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती झाल्यानंतर दिनांक 4 वर्षाच्या आत तुम्हाला मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि केवळ मराठी टंकलेखन तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला इंग्लिश टंकलेखनासाठी 4 वर्षाचा कालावधी देण्यात येईल. तर तुम्ही ते द्यायचे त्यांना इथं सोपवायचं त्यांच्या हातामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला लिपिक टंकलेखनाचं प्रमाणपत्र लागणार आहे हे सांगितलेलं आहे. आता मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यासाठी विविध अंतिम दिनांकापर्यंत शैक्षणिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे. शासकीय वाणिज्य मंडळाची विविध टंकलेखन आयोगाकडून निश्चित करणाऱ्या वैशिष्ट्य आपल्याला दिनांकास त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. लिपिक टंकलेखन अर्हता धारण करण्याच्या तात्पुरती सूट आहे म्हणजे तुम्हाला तात्पुरती सूट देण्यात येणार आहे. आता त्याचा जो नियम आहे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल लिपिक टंकलेखनाचं 40 शब्द 30 शब्दाचं तर राज्यामध्ये थोडीफार सूट भेटते. दिव्यांग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी देण्यात येते व 2 वर्षाच्या अनुसरणामध्ये तुम्हाला ते त्यांना परीक्षा पास करून द्यायची आहे. त्याच्यानंतर दिलेल्या माजी सैनिकांना पण 2 वर्षाचा कालावधी दिला जातो आणि याच्यामध्ये दिलेलं आहे अनाथ किंवा उमेदवार असाल तर त्यांना पण इथं 2 वर्षाचा टाइम दिला जातो. फक्त लिपिक टंकलेखन संवर्गाच्या बाबतीत 4 सप्टेंबर 2015 मध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या उमेदवारांना पण 2 वर्षाचा कालावधी दिला जातो. बाकींना त्यांना लगेच लागणार आहे परीक्षा पास झाल्यावर असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे अटी शर्ती किमान दिलेल्या आहे शिफारशीची पात्रता सेवा भरती संपूर्ण प्रक्रिया खालील प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करणाऱ्या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येण्याची तरतुदी दिलेली आहे. उद्योग संचालक उद्योग निरीक्षक घटकामध्ये प्रवेश त्यानंतर विक्री कर सहाय्यक गट सर सहाय्यक त्यामध्ये आपल्याला पदभरतीसाठी नियम दिलेला आहे. आता यांची परीक्षेचे टप्पे दिलेले आहे जे की आपण जाणून घेऊया. आता संवर्ग दिलेल्या परीक्षेचे टप्पे पूर्व परीक्षेची गुण दिलेले आहे व मुख्य परीक्षेची गुण दिलेले आहे. आता उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक विमा संचालक कर सहाय्यक लिपिक टंकलेखन सहाय्यक मोटार निरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे जी की संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे 100 गुणांची आणि फक्त सहाय्यक मोटार निरीक्षकची स्वतंत्र मुख्य परीक्षा असणार आहे. बाकीच्यांची संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची आहे आणि यांची 300 गुणांची आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षणची. ओके, आता सदर आता इथं पूर्व परीक्षा जी असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे जी की तुम्हाला माहिती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट झालेली आहे आता. ओके, तर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीद्वारे आधारित आहे कॉम्प्युटर बेस्ड घेतली जाणार आहे. या आधी तुमची लेखी स्वरूपात घेत होते पेन घेऊन जायचा असतो ब्लॅक डॉट डॉट करायचे होते पण आता त्यांनी कॉम्प्युटर बेस्ड केलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आता परीक्षांच्या गुणांचे आपलं नॉर्मलायझेशन आहे नॉर्मलायझेशन गुण निश्चित करून त्याचप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे प्रशस्त पूर्व परीक्षांच्या सत्रातील पूर्व झाल्यानंतर आन्सर की प्रसिद्ध करण्यात येईल. आन्सर की आल्यानंतर आपल्याला रिस्पॉन्स शीट्स आपल्याला असणार आहे आपल्याकडे चेक करून घ्यायची आहे. ओके, आणि आपल्याला काही तुम्हाला प्रश्न वगैरे चुकीचे वगैरे दिलेले असेल तुम्ही ते टाकू शकता आयोगाला आणि चेकिंग करू शकता. मुख्य परीक्षेमध्ये जाण्यासाठी
पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जायला मिळतं, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता डॉक्युमेंटेशन्स वगैरे जे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला KYC वगैरे जे असेल ते एक डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं. एक्झामिनेशनला एक कोणतेही आपल्याला लागणार आहे. क्वारम फोटोचा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस ते वगैरे संपूर्ण माहिती. आता डॉक्युमेंट कोणते कोणते अपलोड करायची ते बघूया. आता प्रमाणपत्र कागदपत्र दिलेले आहे PDF फॉर्मॅट 50 ते 500 GB पर्यंत असणार आहे. पात्र दिव्यांग असल्याचा पुरावा PDF मध्ये आहे. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू असल्याचा पुरावा, ओके. त्याच्यानंतर अनाथ असल्याचा पुरावा, पदवीधर शेकालींचा पुरावा, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांचा पुरावा, राखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांचा पुरावा PDF मध्ये द्यायची आहे. आता त्याच्यामध्ये दिलेले परीक्षा शुल्क, जे परीक्षा शुल्क असणार आहे पूर्व परीक्षेमध्ये 344 रुपये असणार आहे. मागाससाठी मागासवर्गीयांना 294 रुपये आणि माजी सैनिकांना 44 रुपये. मुख्य परीक्षेमध्ये 544 रुपये मागासला, 344 रुपये मागासवर्गीयांना, 44 रुपये असणार आहे माजी सैनिकांना. नॉन रिफंडेबल फी असणार आहे. सबमिट पे बटनावर क्लिक करून आपल्याला फी भरून घ्यायची आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आणि फी आपल्याला पद्धतीने अप्लाय करून घ्या. ऑफलाईन पद्धतीने करायची असेल तर ऑफलाईन पद्धतीने फी करू शकतात तुम्ही, ओके. प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर मिळून जातात, जे की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर मार्फत. आणि मूळ ओळखपत्र एक सोबत घेऊन जायचं, रंगीत फोटो घेऊन जायचा आहे, ओके. आणि त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आता याच्यामुळे दिलेलं आहे परिशिष्ट 1 मध्ये महाराष्ट्र गट संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये विविध संवर्ग तपशील दिलेला आहे. उद्योग निरीक्षक मध्ये एकूण इथं 9 पदे आहे, जे की 9 पदांसाठी आपल्याला कॅटेगरीनुसार देण्यात आलेले आहे. व कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आपण ते बघून घ्यायचं आहे. आणि कॅटेगरी सेक्शननुसार सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ बघून घ्यायचे आहे. तांत्रिक सहाय्यकसाठी जर बघायला गेले तर याच्यामध्ये 3 पदे आपल्याला देण्यात आलेली आहे, जे की आपण बघून घ्यायचे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि कोणत्या संवर्गामध्ये आहे, जे की आपल्याला सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग व अनाथमध्ये. त्याच्यानंतर असणारे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गटकची भरती 461 पदे आहे. सगळ्या कॅटेगरींना मिळवून आपण बघून घ्यायचे कोणत्या कॅटेगरीत किती पदे आहे, सर्वसाधारण किती आहे बघून घ्यायचे आहे. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग व अनाथकरिता ओके असणार आहे. कर सहाय्यकसाठी गटकची भरती 282 पदे आहे. याच्यामध्ये पण आपल्याला कॅटेगरीनुसार बघून घ्यायची कोणती पदे आहे, सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथांकरिता. लिपिक टंकलेखन संवर्गासाठी 1864 पदे आहे. सामान्य प्रशासन विभागामध्ये मंत्रालयीन विभागामध्ये असणार आहे, जे की मंत्रालयीन विभागामध्ये दिलेल्या याच्यामध्ये 243 पदे दिलेली कॅटेगरीनुसार बघून घ्यायची आहे. याच्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर, शगाल कर्मचारी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग व अनाथ आहे. त्यानंतरचं दिलेलं आहे सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह मुंबईकरता 2 पदे आहे कॅटेगरीनुसार. त्यानंतर लोक आयुक्त आणि लोक आयुक्त कार्यालय मुंबईकरता 6 पदे आहे, ओके. त्यानंतर वित्त विभागमध्ये असणार आहे, जे की सहसंचालक लेखा कोषगार नागपूरकरता 15 पदे आहे. याच्यात आपल्याला बघून घ्यायचं कॅटेगरीनुसार. त्यानंतर असणार आहे सहसंचालक लेखा व कोषगार नाशिक विभागामध्ये 11 पदे आहे कॅटेगरीनुसार आहे, पण तुम्ही चेक करून घ्या आपल्या कॅटेगरीमध्ये कोणत्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर असणार आहे सहसंचालक लेखा व कोषगार अमरावतीकरता 29 पदे आहेत, ओके. त्याच्यानंतर असणार आहे सहसंचालक लेखा व कोषगार नवी मुंबईमध्ये 17 पदे देण्यात आलेली आहे कॅटेगरीमध्ये. त्यानंतर सहसंचालक लेखा व कोषगार पुणे विभागाकरता 21 पदे दिलेली आहे कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर सहसंचालक लेखा व कोषगार छत्रपती संभाजीनगर विभाग व छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 पदे दिलेली आहे कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर दिलेले आहे सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगरला 1 पद देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दिलेले आहे सहसंचालक स्थानिक लेखा निरीक्षक नागपूरकरिता लेखा परीक्षासाठी नागपूरकडे 3 पदे आहे. त्यानंतर सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण कोकण विभागांना नवी मुंबईला 2 पदे आहेत. त्यानंतर संचालक विमा संचालय मुंबईकरता 7 पदे देण्यात आलेली आहे. आता गृह विभागाकरता पदे भरती आहे, जे की समादेशक कार्यालय होमगार्ड मुख्यालय बृहमुंबई बाहेरील कार्यालयातील 4 पदे देण्यात आलेले आहे. त्यानंतर महासमादेशक कार्यालय होमगार्ड बृहमुंबई क्षेत्रात 2 पदे देण्यात येणार आहे. म्हणजे असणार आहे पोलीस महासंचालक कार्यालय शहर लिपिक संवर्गासाठी 69 पदे देण्यात येणार आहे.
लिपिक टंकलेखनामध्ये विधी व न्याय विभागामध्ये सरकारी वकिलांची कार्यालय माननीय उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई करता 10 पदे लिपिक टंकलेखनाची आहे. सरकारी वकिलांची कार्यालय अपील शाखा मुंबई करता 9 पदे आहेत लिपिक टंकलेखनाची. सरकारी वकिलांचे कार्यालय अपील शाखा रीट सेल उच्च न्यायालय मुंबई करता 27 पदे आहेत. ओके. त्यानंतर मुख्य सादरकर्ता अधिकारी यांचे कार्यालय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई करता 4 पदे आहेत. त्यानंतर विधी व न्याय विभाग शाखा छत्रपती संभाजीनगर सरकारी वकिलांचे कार्यालय माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठातील औरंगाबाद मुख्य सादरकर्ता अधिकारी माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठामध्ये 33 पदं देण्यात येणार आहेत. निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई बृहन्मुंबई क्षेत्रातील पदे असणार आहे 5. लिपिक टंकलेखनामध्ये निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील 2 पदे आहेत. सरकारी वकील नगर दिवाणी न्यायालय मुंबईमध्ये 7 पदे आहे लिपिक टंकलेखनाची. महाप्रशासक व प्रशासकीय विस्तव महाराष्ट्र राज्य मुंबईमध्ये 2 पदे आहे. विधी व न्याय विभाग शाखा नागपूर सरकारी वकिलांची व उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर सादरकरिता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठामध्ये 19 पदे आहे. ओके. त्याच्यानंतर सरकारी अभियोक्ता 4 पदे आहे. महसूल वन विभागामध्ये असणार आहे जे की जिल्हा अधिकारी कार्यालय मुंबई शहरामध्ये 8 पदे देण्यात येणारे आहे. त्याच्यानंतर दिलेला जिल्हा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगरमध्ये 74 पदे असणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड करता 23 पदे देण्यात येणार आहेत. लिपिक टंकलेखनाची जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक करता 26 पदे आहे. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय धुळेकरिता याच्यामध्ये 8 पदे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार करता 16 पदे आहे लिपिक टंकलेखनाची कॅटेगरीनुसार. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय जळगावमध्ये 25 पदे आहे कॅटेगरीनुसार. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगरमध्ये 23 पदे आहे कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर असताना जिल्हा अधिकारी कार्यालय सांगलीमध्ये 35 पदे आहे कॅटेगरीनुसार. जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 पदे आहे. जिल्हा अधिकारी कार्यालय जालन्यामध्ये 22 पदे. जिल्हा अधिकारी कार्यालय अमरावतीमध्ये 23 पदे. जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणामध्ये 22 पदे. जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला इथे 10 पदे. जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम इथे 10 पदे. त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळमध्ये 17 पदे. जिल्हा अधिकारी कार्यालय नागपूरमध्ये 14 पदे. जिल्हा अधिकारी कार्यालय वर्धामध्ये 19 पदे असणार आहेत. जिल्हा अधिकारी कार्यालय भंडारामध्ये 10 पदे असणार आहे. जिल्हा अधिकारी कार्यालय गोंदियामध्ये 5 पदे आहे. जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूरमध्ये 35 पदे आहेत. त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय गडचिरोलीमध्ये 17 पदे आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये असणार आहेत पद जे की अधीक्षक अभियंता नांदेड प्रादेशिक विद्युत मंडळ करता 2 पदे आहे. त्यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळामध्ये अमरावतीला 7 पदे आहेत. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यवतमाळ करता 9 पदे आहे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला करता 5 पदे आहे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ छत्रपती संभाजीनगरला 7 पदे आहेत. त्यानंतर अधीक्षक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नवी मुंबई बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील 1 पद आहे. त्याच्यानंतर दिलेले आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूर करता 22 पदे आहेत. त्यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली करता 14 पदे आहे. त्यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूरला 13 पदे आहेत. त्यानंतर अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग मंडळ छत्रपती संभाजीनगरला 4 पदे आहेत. त्यानंतर असणार आहे आदिवासी विकास विभागामध्ये लिपिक टंकलेखनाची पदे अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे करता 48 पदे देण्यात येणार आहेत. ओके. मराठी भाषाकरिता विभागाकरिता संचालक भाषा संचालय मुंबई करता 4 पदे आहेत. त्यानंतर सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईला 1 पद आहेत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामध्ये असणार आहे जे की संचालक पर्यटन संचालय मुंबई करता 3 पदे आहेत. त्यानंतर असणार आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागामध्ये अपर कामगार आयुक्त नागपूर विभागामध्ये 10 पदे आहेत. त्यानंतर दिलेले कामगार आयुक्तालय मुंबई करता 39 पदे देण्यात आलेली आहेत. त्यानंतर संचालक बाष्की संचालय मुंबई बृहन्मुंबई क्षेत्रातील पदे 6 असणार आहे लिपिक टंकलेखनाची.
संचालक बाष्पीय संचालय मुंबई क्षेत्राबाहेरील 2 पदे आहेत. त्यानंतर दिलेलं आहे संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालय मुंबईकरता 5 पदे आहेत. औद्योगिक संचालक उद्योग संचालनालय पुणे विभागाकरता 6 पदे आहे. उद्योग संचालय सहसंचालय व उद्योग संचालय छत्रपती संभाजीनगरला 3 पदे आहे. त्यानंतर असतात नियोजन विभागामध्ये पदभरती. दीपक टंकलेखनाची अर्थ व सांख्यिकी संचालयान मुंबई क्षेत्रातील 5 पदे आहे आणि मुंबई क्षेत्राबाहेरील 9 पदे देण्यात आलेली आहे. यामध्ये सहकार व पणन व श्रमोद्योग विभागामध्ये सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थामध्ये 23 पदे आहे. त्यानंतर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई विभागामध्ये 16 पदे आहेत. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभागामध्ये नेमून 6 पदे आहे. विभागीय सहनिबंधक संस्था त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये आपल्याला 25 पदे देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थामध्ये आपल्याला याच्यामध्ये पुणे विभागामध्ये 14 पदे आहेत. त्यानंतर असणारी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभागामध्ये 11 पदे देण्यात येणार आहे. त्यानंतर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रशासन छत्रपती संभाजीनगर विभागाला 43 पदे आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर विभागाकरता 38 पदे देण्यात येणार आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावतीमध्ये 14 पदे देण्यात येणार आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर विभागाकरता 18 पदे देण्यात येणार आहे. विभागीय निबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षण कोल्हापूर विभागाकरता 16 पदे देण्यात येणार आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षण मुंबई विभागाकरता एकूण 10 पदे आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षण पुणे विभागाकरता इथं 11 पदे आहे. त्यानंतर विभागीय सहकारी संस्था लेखा परीक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये 54 पदे आहेत. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षण नाशिक विभागामध्ये 36 पदे आहेत. त्याच्यानंतर रेशीम संचालय नागपूरमध्ये 3 पदे आहे. त्यानंतर कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्य विभागामध्ये संचालक व्यवसाय व शिक्षण व प्रशिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई इथे 10 पदे असणार आहेत. संचालक महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुलुंड मुंबईमध्ये 2 पदे आहेत. त्यानंतर इथं संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय गृह मुंबई क्षेत्रातील 25 पदे आहेत. त्याच्यानंतर संचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक बृहमुंबई क्षेत्राबाहेरील 59 पदांसाठी पदभरती आहे. संचालक व्यवसाय व शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक करता 55 पदे आहेत. संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुण्याकरिता 32 पदे आहे. संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर 64 पदे आहेत. त्याच्यानंतर सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावतीमध्ये 30 पदे आहेत. सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयामध्ये नागपूरला 12 पदे आहेत. आणि त्याच्यानंतर परिशिष्ट 2 दिलेले आहे, जे की महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये विविध संवर्गातील दिव्यांग सुनिश्चित दिलेले आहे. दिव्यांगांसाठी पदनिर्मिती आहे, जे की उद्योग निरीक्षक मध्ये आहे, तांत्रिक सहाय्यक मध्ये आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक घटकामध्ये आहे, कर सहाय्यक घटकामध्ये आहे, लिपिक टंकलेखनामध्ये पण आहे, जे की सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयामध्ये आहे, सह्याद्री नंदगिरीमध्ये मुंबईमध्ये आहे. त्यानंतर लोक आयुक्त उपायुक्त लोकायुक्त मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर वित्त विभागामध्ये दिलेले आहे पदभरती गृह विभागामध्ये आहे. त्याच्यानंतर इथं विधी व न्याय विभागामध्ये आहे, महसूल वन विभागामध्ये आहे, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आहे, आदिवासी विकासमध्ये आहे पदभरती, मराठी भाषा विभागामध्ये आहे, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामध्ये आहे, उद्योग व कामकाज खनिज कर्मामध्ये आहे, नियोजन विभागामध्ये आहे. त्यानंतर सहकार व पणन व श्रमोद्योग विभागामध्ये आहे, कौशल्य व रोजगार नाविन्य विभागामध्ये आहेत. ओके, अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. फुल PDF तुम्हाला वाचून दाखवली 48 पेज. खूप मोठा व्हिडिओ झालेला असेल, पण संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप समजून दिलेली आहे. याचे फॉर्म चालू झालेले आहे, जे की दिनांक 27 जून 2026 पासून तर दिनांक 17 जुलै 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके,
तर कोणाला काही या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अशी जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सगळ्यांना सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.